अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। व्यूअर्स, कैसी हो सगली? उम्मीद करता है बेस हजार मी पण बेस आहे अल्हम्दुलिल्लाह। अल्लाहचा फजल करम आहे, तुमच्या लोकांची दुआ आहे। आज आम्ही दिलीप वांगणकर त्यांच्या घरा आयला आहोत की त्यांचं घर आहे आणि हे दिलीपबाई आहेत आणि आज आमला ते फणस काप्याचं फणस कापून दाखवणार आहात। दाखवतील काय, आम्हाला खाया पण देतील, ते तुम्ही पण खायला या। बोला दिलीप भाई। नमस्कार रिवाज, मी आज आमच्या याच्यामध्ये जागेमध्ये गेलो होतो, तर फणस वगैरे तिथे आहेत, असेच चोरून वगैरे घेऊन जातात म्हणून मी ठेले लावले होते, तरी असे मोठे मोठे फणस झालेले आहेत। तर मी आज गेलो होतो बघायला, तर मला वास यायला लागला, कुठेतरी फणसाचा पिकलेला फणसाचा वास यायला लागला, म्हणून मी खात्रीने बघितला तर मला 2 फणस भेटले पिकलेले। तर एक फणस मी तिकडेच कोळी समाजामध्ये दिला मी, आणि आता हा एक फणस मी घेऊन आलेलो आहे आणि आम्ही आता सर्व खाणार आहोत त्याला फोडून। तर कशा प्रकारे फणस फोडला जातो ते मी तुम्हाला दाखवतो। हे असं वरून कापून घ्यायचा, आतमध्ये सुरी टाकायची नाही, असं वरच्या वर फक्त मारून घ्यायचं आहे बघा। असं वरच्या वर मारून घेतला की मग ह्याला असं नुसतं पायाने टच करायचा आणि असा पूर्ण असं थोडंसंच कापून घ्यायचा। मग हे पूर्ण असं हे असं कापून झाला तर हे कपडा आहे, मग हे चीक वगैरे असतो ते ह्या कपड्याने पुसून घ्यायचा। त्या अगोदर हाताला तेल लावून घ्यायचा। कुठला तेल तो पण दिलीप भाई सांगा। खोबरं तेल लावा, केरोसिन लावायचा का डिझेल लावायचा, पेट्रोल लावायचा, गोडं तेल लावा, खायचं सामान ती सगळं पण हे सगळं पुसून काय घ्यायचं, हाताला वगैरे अजून चीक लागू नये, हाताना पण चीक लागू नये म्हणून। आणि हा फणस मी गेलो होतो तिथे, तर हा फणस अजून तयार झालेला नाही आहे। ते ठेला कोणीतरी तो फणस काढून नेण्याच्या उद्देशाने तो काढायचा प्रयत्न केला होता, त्यावरचा देठ तुटला होता। मी आज बघितला, खात्री केली तर देठ तुटला होता, म्हणून हा फणस झाडावरती कवळाच आहे, पण झाडावरच पिकला तो। मी आज घेऊन आलो आहे आणि फणस खरोखरच कवळा आहे अजून, पण छान आहे, बघूया। हां, बस झालं, घ्या। तर हे असं गोल कापून का घ्यायचं, तर हे फणसाचे हे आटल्या आहेत ना, हे कापल्या जात नाहीत सुरीने, हे कापल्या जात नाही, म्हणून असं वरच्यावर पहिलं कापून घ्यायचं आणि एका ठिकाणी सुरी घुसवून असं पाकवून घ्यायचं, आणि मग तर गुड आयडिया। नंतर ही कोय कापून घ्यायची आतली, अशी कोय कापून घ्यायची। त्याचप्रमाणे वरच्यावर असं वरच्यावर आटलं कापू नये म्हणून वरच्यावर असं कापून घ्यायचं, आणि परत त्याला असं पाकल याचा परत चीक वगैरे सगळं पुसून घ्यायचं। म्हणजे आटल्याच्या ज्या बिया आहेत ना, त्या कापल्या जात नाहीत। मग आपण ज्या वेळेला उकडून खातो तर त्यावेळेला मग त्या आटल्याच्या बिया कापल्या गेल्या तर त्या खराब होतात, टिकत नाहीत जास्त, म्हणून मग अशा पद्धतीने ते फणस कापावा लागतो। फणसाची सुगंध येते। फणस कवळाच आहे, पण आहे सुगंधित आहे, एकदम छान वास येतोय त्याचा। ही अशी कोय काढून घ्यायची आहे बघा, ही अशी पूर्ण कोय काढून घ्यायची, आणि नंतर हे परत चीक पुसून घ्यायचा पूर्ण, हाताला तेल लावा, ते कपड्याने पुसा परत। हे घ्या कपडा, हे कपडा घ्या, परत ते चीक वगैरे काढ त्याला, तर काय पुसत बसलो सहज, काढूया फटाफट, अट्टल निघाली समजा।
कापा फणस. पकड, जाम पकड. शबाश, जाम पकड आहे, शबाश. तर मी बघता खाऊ ना. थोडासा तेल घ्या. हाताला तेल लावा म्हणजे ते चिक नंतर काय गोड आहे, गोड आहे. कवला आहे पण गोड गोड आहे आहे. पण गोड आहे. आता काय करायचं, कवला ते कवला. नाही पण एवढं फुल तयार नाही झालं अजून. कमीत कमी मेची 15 तारीख तरी आली पाहिजे, मग फणस पूर्ण तयार होतात. आता काय करायचं, कुणी चोरट्याने त्याला ओढला होता ते, मग आता ते पर्याय नाही त्याला. तरी काढण्याचा प्रयत्न केला म्हणून तो ते तुटला आपल्याला होता. खायलाच पडेल तसंच. काय करायचं मग? नाहीतर वजनाने सुद्धा ते झालं असेल कदाचित. आपण चोरी करायच्या तरी कोणी आपण म्हणू शकत नाही, कोणावर आपण आळ पण घेऊ शकत नाही. नाही, पण पंचाला वांदर नाही काय करत. वांदर नाही. वांदर पंचाला हात नाही लावत. नाही नाही. मला माहित आहे ना. अच्छा है, बढिया. एक नंबर. चलो जो भी है, अल्हम्दुलिल्लाह मुँह को फनस लगा, गले लगे, माशाल्लाह. मेरे चला, को भी काम पे लगाए ले, फणस नवीन केला. लेकिन मैं काम पे नहीं लगने वाला. नाही, गोड आहे फणस. बच्चे लोग मस्त करेंगे. आहे. आणि हा पूर्ण तयार झाला ना, आप लोग करो. ज्या वेळेस हा फणस पूर्ण, आम्ही आता त्याची शूटिंग करणार आहे. आमच्या त्या झाडाची शूटिंग करणार आहे. फणस काढायला जाणार होतो आम्ही. 10-15 दिवसांनी आम्ही जाणार, तेव्हा फुल तयार होणार. त्याची ह्याच फणसाची आम्ही शूटिंग करणार आहोत. तर हा फणस झाडावरच कोणतरी काढण्याचा प्रयत्न केला किंवा वजनाने हे झाला, ते आम्ही आता पिकला म्हणून आम्ही आणलाय. पण ते कवळा आहे पण गोड आहे. अहो वजनाने नाही होत आता. आमच्या झाडावर किती 60-70 आलेत फणस, एक पण नाही वजनाने खाल्लेलं आहे. एवढा मोठा मोठा फणस आहे. अच्छा है. कैसा लग रहा है? अस्सलामुअलैकुम व्ह्यूअर्स, या खायला. बघा आपल्या दिलीपभाईच्या घरा यायला वाव गडे खायला. रातचो टाईम आहे आणि आता खाऊया. पोट दुखला मालिक. नाही दुखणार पोट. जास्ती नाही खायचा. पोट नाही दुखणार, टेन्शन घेऊ नको. ये साफ मंजिल असा. पोट दुखणार नाही. नाही, फणसाचं ऑपरेशन होते हो. काय करायचं. तुम्हाला ते माहितीच आहे व्ह्यूअर्स की आपले दिलीपभाई ऑलराऊंडर आहात. सगळ्या कामातला फास्ट एकदम. बरोबर. PhD केले ना, हर कामात पुढे आहेत ते. तेव्हा हा फणस आम्ही थोडा नॉर्मल कवळा आहे, अजून झालाय चांगला तयार, पण नॉर्मल मला खायला चांगलं लागतं दिलीपभाई. आणि गोड आहे आणि एकदम खूप छान गरा आहे त्याचा. तुम्ही जेव्हा आम्ही फुल तयार झाल्यानंतर काढल्यानंतर आम्ही तो पण व्हिडिओ दाखवू आम्ही तुम्हाला. आणि खायला या, तेव्हा तुम्हाला वाटेल की हा गरा कसा आहे. व्ह्यूअर्स, हाताची आणि तोंडाची लढाई सगळ्यांची चालू आहे. सगळी फणस खाता वाव. अजून जेवण नाही केलं आहे, तो फणसाने पोट भरता वाव. बघा सगळी मंडळी कशी बसली आहे. अजून मोपके फलास म्हणजे सीझनची मोपके फळं अजून खायची बाकी आहेत. काजू खाऊन झालो, कॅशनॉट्स झालेत खाऊन, जाम झालेत आहात. त्याच्यानंतर आंबे मोप प्रकारचे आंबे बाकी आहात. फणसाचं आत्ता उद्घाटन केला वाव. सुरुवात आत्ता झाली आहे कवल्या फणसापासून. पण इन्शाअल्लाह आता मोपशी झाडं अशीच पडलेली आहेत. ती आमची काय, दिलीपभाईची काय, त्यावर्षी आता फणस काढू आम्ही. मोप फणस काढू 50, 60, 70, 80 जितके पण फणस काढू. खाऊ, वाटू, मजा करू, गुराढोरांना पण खावं. पहिले माशाअल्लाह. आमची बुवा होती ना, म्हणजे आमच्या बाबाची आई, त्याने बाबाची मम्मी, त्याला बुवा बोलायचे. ते ती बुवाच्या माहेरचं झाड होता रायवल आंबा, पण त्याला दही आंबा बोलायचे. आणि अवरो मोठो आंबो. पण ती काय आजूबाजूला कौलावर पड्याचा बघून ती तोडले. आमच्या बुवानीच, आयशा बुवा होती, तिनेच तोडून टाकलं. मग ती काय खायला मिळत नाही. आता काय तोडून टाकलं, खलास, कपला सिलसिला खलास. आणि आमच्या इथे आहे झाड, आमच्या इथे झाड आहे.
आता आमच्या घराच्या पाठीमागे एवढा मोठा मोठा आंबा आहे. हो ना. हो, मग नाही बा आमचा होता एवढा मोठा त्याला झालाय. खाल्ल्यावर दही सारखा वाटायचा. मोठा आहे ना. हा जवळजवळ 2 डझन पर्यंत आंबे आलेले आहेत. आता दिलीप भाईच्या सोबत आम्हाला कालवा काढ्या जायचं आहे. तिथे आमचं पेंडिंगच राहिलं आहे, अजून काय काम होईच नाही. कारण आम्ही बिझी आहो, मी बिझी, हे बिझी. मग कवा बघलं होते दिलीप भाई बिझी आहात. मतलब ऐसा पर्टिक्युलर टाइमच आम्हाला मिळाला नाही आहे की आम्ही जाऊ. पूर्ण तयार झालं इन्शाल्लाह ना, 1-2 एकदम दिवसातला आम्ही ती छान आहे. कालवाच्या बियाचा पण कालवाच्या गिराचा पण आम्ही करियाला सोचता वाव. आता मी ताबान आहे. चेहरो माझो ओळखत असाल की आना ताबान. ते ताबान यासाठी आहे कारण दापोलीशी येलो आहे मी आणि मोठ ठकलेलो आहे. तरी पण काय म्हणत दिलीपबाईने आमंत्रण दिले म्हणजे यायला ते पडणार ना. दिलीप भाई की यहाँ फणस की दावत आहे, तेव्हा या विवर सगळ्यांनी खायला फणस. अर्ध्या तास 1 तासानंतर मजा आ रही थी. मैं तो खा रहा हूँ एक के बाद एक. अरे वाह माशाल्लाह. देखो व्यूअर्स क्या दिख रहा है आपको? ट्विन्स. माशाल्लाह. एक गऱ्यात 2 बी. तुमच्या समोर आहेत बघा. एक नंबर. आटला अट्टल हो. आटला हा ते आम्ही याला गरा बोलतो. गऱ्याच्या आतला नाही ना, अट्टल. अटला ह्याला पण अट्टल बोलतात. नाही तो गर म्हणजे गऱ्याच्या आतला 2 अट्टल बरोबर. जुळे आहेत. तोडून दाखवत जुळे आहे बघा. आहेत. जिवले आहेत बघा. व्हेरी गुड. ते आता विवरला Very दाखवला good. पाहिजे. हे बघा त्याची नस आहे ना एक सोबत मिळलेली आहे. हे माशाल्लाह. बघा माशाल्लाह. माशाल्लाह. काय बघा खुदा की डिझाईन. कुदरत. आणि ही दुसरी म्हणजे काही ना काय आहे तुम्हाला दाखवायला अजूबा. अल्लाह की जितनी बरोबर. तारीफ करो उतनी कम है. बेशक. तुम्ही खावा. अभी बस हो गया हमें नहीं खाने वाला हुआ. आणि विवर्स ही बघू शकता वाव. आता ह्याचा मस्तपैकी चमचमीत आटलवणी बनव आपण. आटलो बघा. आटलो बघल्याच्या नंतर जीव मोप खुश होते. या ते तुम्ही आटलो उकरून खावा, बुजून खावा चुलीतलान. चालेल. यामध्ये त्याचा आटलवणी बनवून खावा सुको कोलिम टाकून. माशाअल्लाह मोप खुशी होते. म्हणजे कोकणांचा असा कच्चा पण सीझनचा फल व्यर्थ नाही जात. बोलतात ना आम के आम और गुटलियों के दाम. जी पण तुम्ही चीज घ्याल त्याची दुहेरी मतलब निघतात. मतलब एक ते तुम्ही त्याची भाजी करा, त्याच्या संग त्याची आटलवणी बनवून खावा, फलस खावा, त्याचे उसळं बनवा. हर फलाचे मतलब डबल मतलबात. माशाअल्लाह. नाही ते फणस ते बेसच असते ना. आमची आई आता हे भाभी म्हणाली की जवल्यामध्ये, आंबटकाडमध्ये, सुकटमध्ये किंवा मांदेली काटेरी कोणतीही मच्छी त्याच्यामध्ये टाकलं तरी आटला असे चेचला की त्याचा लगेच सालपट काढलं की आमटा ह्याच्यामध्ये सुकटीमध्ये टाकायचं आणि खायचं. तर त्यावेळेला आमची आई बनवायची आणि आम्ही काय करायचो त्यावेळेला ती गोड हे आटलाची जे चेचल्यानंतर ते शिजवला जातो ना मच्छीमध्ये तर त्याला आणखीन टेस्ट यायची. टेस्ट स्वाद वाढायचं. येतो. तर आम्ही ते आवडीने खायचो त्यावेळेला. बरोबर. कसं आहे दिलीपबाई हे जे गरे आहेत ना घराच्या आतमध्ये गरे ते आपण खात आहोत. घराच्या आतले अट्टल आहेत ना ते अट्टल उकडून पण खायला मस्त लागतात आणि ते सुकवून भाजून खायला आणि भुजून खायला माशाल्लाह. म्हणजे चुलीमध्ये भाजून खायला तर काय काय अलग अलग. जास्तीच टेस्ट सकाळचा येते. नाश्ता पण होऊ शकतो. हा आटला उकडली पण उकडली की नाश्ता पण होतो. भाजली बरोबर. तव्यावर तरी नाश्ता होतो. सगळं म्हणजे नाश्ता. आपल्या इकडचे फळं आहेत ना त्याचे 2, 3, 4 फायदे असतात. आता असतात. आंबेच बघा ना आपण आंब्याची ही काय कच्च्या आंब्याचा कुवल बनवताव. कच्च्या आंब्याची कुवल. आंबुस्ती बनवतो, मुरब्बा बनवतो, लोणचा बनवतो. म्हणजे जबरदस्त. काही ना काही अलग अलग तरीक्याने आपल्याला ते जायक्याने जायका मिळते त्याला. माशाअल्लाह. पण त्याच्यासाठी गावात या पडेल हो. काजू पण पोट भरून खाल्ला आपण माशाल्लाह. काजू मग पोट भरून खाल्ला माशाला. काजू काय आज 2 महिन्याशी काजू खातावा. अल्हम्दुलिल्लाह. कोकम पण दाखवायचं आहे अल्हम्दुलिल्लाह. आपल्याला. कोकमाचं झाड आहे ना रानात. कोकमा हो ना. रानात न्यायचं कातलीवर तुमचा एक दिवस. फणस कवळा असला तरी गोड आहे. गोड आहे गोड. गोड आहे. मी काय असंच खाल्लं. आणि हा जो फणस तयार झाल्यानंतर त्याचा करा बघा तुम्ही. हो हो. मग त्यावेळेला वाव कराल तुम्ही. वाव. तो आत्ता देखील वाव आहे. नाही, वाव नाही म्हणजे आता पण आहेच. आहेच. गोड पण आहे चांगला वाव एकदम. कसला बरोबर. म्हणजे माशाअल्लाह बोलू कारण हर तारीफ अल्लाह की. अल्हम्दुलिल्लाह. तारीफ अल्लाह की. अजून कुजत गेला असत. दिलीप भाई
हे फणस काजू आंबा इथेच ठेवा. आता आपली बकरी ईद येते आहे. हा, आणि बकरा ईदेला आपण काय आपलं नियोजन आहे सांगा. बिर्याणी करायची की नाही? करूया ना. विभर अजून वाट पाहतात. दिलीप काकांची बिर्याणी पाहायची आहे त्यांना. भारी उत्सुकता आहे त्यांना. काय बोलतात तुम्ही बोला. आपल्याला नाही जमणार बिर्याणी. त्यांना फक्त चमचा हलवायला देऊ. सलीप पोचले ना, सलीप हलायला देऊ. नाही, करतो मी बिर्याणी. विभर म्हणजे तुम्ही आम्हाला दिलीप काका बिर्याणी बनवतील अशी फसवगिरी केला. सलीप हलवायला देऊ त्यांना, बस जायला. दिवस म्हणतात की तुम्ही दिलीप काकांना खोटा बोलून फसवगिरी आमची केला. आता दिलीप काकाला लावा तुम्ही बिर्याणी बनवायला. तर बोला आता बकर ईदला बकरा ईद येते आहे तेव्हा पिशवी द्याल तवा ना, मस्त पैकी बोकडची बिर्याणी आपण बनवूया. तुम्ही खावा, मस्त. त्याला काढून ठेवायला पाहिजे ना, त्याला मी ठेवीन. तुम्ही आता जरा हा, तर ही द्या पिशवी द्या मला. पटकन. आता मला भाजलेली कालवं खायची आहेत. मला बस, झोप उद्या आली करूया आहे. आपण. झोप आली आहे मला, लवकर घरी जायचं. दिवस आता आमचे दिलीप भाई, आपले दिलीप भाई मस्तपैकी कालवा भुजून खाऊनारा तमला. मग मजा येणार आहे. आमच्या खाडीत आम्ही जाऊ आणि ढेर सारी कालवा घेऊन येऊन हाते बैसून भुजून ती कालवा खाऊ. जुनी आणि जुनी तुला पद्धत. दाखव. जुनी पद्धत. जुनी आम्ही, पद्धत. हा, ज्या वेळेला आम्ही आई वडील आमचे कालवं काढायचे ना, ते दगड चांगली चांगली मोठी मोठी कालवं आणायची, दगडाला असतात ती. आणि मग त्यावेळेला ते टोचायचा प्रोग्राम नाही करायचे लोक. आणायचे आणि टोपल्यामध्ये आणि ते वतायचे, व्यवस्थित लावायचे, त्याच्यावर पाला पाचोला टाकून भाजायचे आणि मग नंतर मग असं ते टोपल्यात निघायची त्याची. लाईनीत दगड बिगड ठेवून मग ते टोचत बसायचं. दगडाने ठोकला की लगेच निघतं ते. मग आता घर काढायचा. कधी कधी आम्ही चोरून खायचो. ते खायला गोड लागतात एकदम. हा, तो प्लॅनिंग आई वडील वरडायचे, अरे हा खातोय बघ, तिथे ते कालवणाला पुरणार नाही. तरी पण आम्ही गपचूप चोरून खायचो. त्यावेळेला लहान होतो आम्ही. पण ती मज्जा भरपूर यायची ना. आपण काय त्यावेळी चोरून किती- खायचा आणि मग आपली आई आपल्याला ओरडणार. हे त्यावेळेला खाऊ ती नका, ते मजा खाऊ ना, नका. चोरून खायची मजा ती. त्याची मजाच वेगळी होती. आणि आज संपूर्ण आपल्या हातात आहे पण खायला जात नाही. आता चोरी करण्याचे दिवस गेले आता. मी काय बोलतो, उर्दूत बोलता है, हिंदीत बोलता है. कैसा है, इंसान समंदर और नदी इसके किनारे ही बसा है, क्योंकि समंदर में खजाना है. जैसे कि मछली हर तरीके की मछली है, यानी हर वैरायटी की, हर क्वालिटी की. तो इससे इंसान का पेट भरता है. हाँ, अभी हमारे यहाँ यानी पहले जो लोग थे वो सब क्या श्रीमंत है ऐसा नहीं बोल सकते. सब अपने अपने हिसाब में थे और हर पैसे वाला भी होता था, वो भी खाड़ी में जाता था और कालवा जो बोलते हैं वो भी लेके आते थे. खेकड़े भी पकड़ के लेके आएंगे, मच्छी भी पकड़ के ले, तभी कोई शर्म नहीं करता. लेकिन आजकल कोई नहीं जाता पकड़ने हमारे सिवा. हम तो अरे यार क्या करती है तू. तो हम लोग शौक से जाते हैं. ये लम्हे हम खोना नहीं चाहते. हम ये खोना नहीं चाहते. तो मेरी बात समझ में आई कि क्या क्या चीज़ें खाने लायक होती है. ये हमारे समंदर किनारे आम, काजू, जाम, फनस, करवंदे और भी अलग चीकू, पेरू, केला, जामुन, अंजना, सुपारी, कुमला, हर चीज, बहुत सी चीजें हैं जो मैं अभी बयान करते करते थक जाऊंगा. तो यानी समंदर के किनारे पहाड़ और इस पहाड़ी इलाके में दुनिया के खाने फल फ्रूट, और समंदर में अगर हम जाते हैं तो मछलियाँ पकड़ के लाते हैं. यानी इस तरीके से पेट भरता है. और ये खाने की मतलब हर जगह देखो समंदर के किनारे ही बस्ती थी. तो अभी क्या बोलते हैं, अलविदा लेते हैं? जी बिल्कुल लेते. हाँ, तो थोड़ा आप ऐसे घूम जाओ. दिवस खायला या. तिथं खायलाच नाहीये, काय करायचं. दिलीप भाई की रिवर्स खाने आ जाओ. हा, ते मग आता अलविदा शाम घ्या. भाऊची कमी महसूस होते हो आपल्याला. उद्या अलविदा घ्या आता. विवर्स आमच्या ह्या ब्लॉगला श्यामभाई नाही आहात. श्यामभाई असते ते अजून मजा आली असती. इन्शाल्लाह तर श्यामभाई पण 2 दिवसात येतील. दिलीपभाईची फॅमिली पण 2-3 दिवसातला मुंबईशी येणार. तेव्हा आम्ही खूप मज्जा गंमत गप्पा गोष्टी करू आणि तुमच्यापर्यंत आमचे व्हिडिओज पोहोचव इन्शाल्लाह. हाँ, तवा बनून रहे आमच्या ब्लॉग. दिलीप भाई की फैमिली के साथ में हम लोग एक वीडियो बनाने वाले ब्लॉग. बहुत सारे बनाएंगे इंशाल्लाह.
मी आताच तुम्हाला मुंबईवरून फॅमिलीचा फोन आला होता. ते नासरबाई भाभी वगैरे सगळे मुलं आहेत, त्यांना सगळ्यांना दावत आहे तुम्हाला. एंगेज. येणार येणार छान आहे. 2 वेळा आमच्याकडे दावत आहे, तुम्हाला जेवायला यायचं. काय येणार ना. मी आताच सांगतोय तुम्हाला. दावतची काय गरज आहे, आपलाच घर आहे पण तो. दावत कबूल है, कबूल है, नो प्रॉब्लम, एक्सेप्टेड. खाएंगे हम लोग. दावत देना भी अच्छी बात है और दावत पे जाना भी अच्छी बात है. एक वहिनी दूसरे फेब्रुवारी से मध्ये आल्या होत्या, तेव्हा मी बोललो होतो आपण हे करूया. जरा मुझे बोलने दे. बोलिए. एक दूसरे से प्यार मोहब्बत से रहना चाहिए. हम सब इंसान है. मजहब नहीं सिखाता आपस में बैर करना, बैर हिंदी रखना. है, हम वतन है हिंदुस्तान हमारा. ओहो, तो इस तरीके से हम सबको रहना है. और मेरी दुआ है कि हम सब, हमारे ये मुल्क के लोग हैं, हर मजहब के लोग सब एक साथ मिलजुल कर रहिए. और अपने मुल्क में ये बोलने नहीं देगी मेरे को. एक मिनिट, प्लीज से समथिंग. व्ह्युअर्स, आमच्या गावात बघा, आम्ही दिलीप भाई हे आमचे भाई आहात आणि आम्ही असे हिंदू मुस्लिम सगळ्या जाती धर्माचे काही द्वेष न पालताना आम्ही मोप मिळून आणि मिलनसारीने रेता अल्हम्दुलिल्लाह. तेव्हा तुम्ही आम्हाला ह्याच पद्धतीची दुआ द्या की अशीच आम्ही ता उम्र आमच्या नंतर आमची पोरा, आमची नाती नातवंडा अशीच रेतील मिळून, त्यांची बच्ची आमची बच्ची पुरो गाव अशीच रेतील मिळून मेल मिलापनी अशी दुआ द्या आम्हाला. आम्ही पण तुम्हाला खूप दुआ करता, साऱ्या तमाम मुल्क साठी आम्ही अमनची दुआ करता इंशाअल्लाह. जय महाराष्ट्र, जय हिंद. दुनिया से इसी तरह जुड़े रहिए. इंशाअल्लाह आपके सामने हम एक से एक लम्हे आम काजू केले फणस लाके रखेंगे. और आपको ललचाएंगे. ऐसा क्या? हाँ, ऐसा नहीं है भाई मेरे. हम आपको ये सब चीजें दिखाएंगे ताकि आप लोगों का भी मन करेगा कोकण में आने के लिए. यस, हाँ, और ये सीजन में ही आने का, तो आपको खाने पीने मिलेगा सर. इंशाअल्लाह. तो मिलते हैं फिर. अल्लाह हाफिज. टेक केयर ऑफ योर सेल्फ. गुड नाइट.